परमपूज्य आई कलावती देवी यांचे चरित्र. प्रथम उल्हास, बालपण. बाळच्या खेळण्यांपैकी लोहचुंबक हे एक तिच्या अत्यंत आवडीचे असे खेळणे होते. लोहचुंबकाच्या जोडीला एक चांगली, दुसरी थोडीशी गंजलेली आणि तिसरी पूर्ण गंजलेली अशा 3 सुया एका बाटलीत घालून ठेवलेल्या असावयाच्या. लोहचुंबक घेऊन खेळण्याची लहर आली की बाळ बाटलीतून सुया बाहेर काढून त्या एका वितीच्या अंतराने त्रिकोणाकारात मांडून ठेवी आणि त्याच्या मध्यावर लोहचुंबक धरी. त्यासमयी चांगली सुई लोहचुंबकाला चिकटून बसे. दुसरी म्हणजे थोड्या प्रमाणात गंजलेली सुई ठेवलेल्या जागीच हले. लोहचुंबक जसजसा त्या सुईजवळ नेला जाई तसतशी ती सुई अधिक हलू लागे. तिसरी जी पूर्ण गंजलेली सुई ती मात्र लोहचुंबक जरी नजीक नेला तरी किंचित देखील हलत नसे. तेव्हा गंमत म्हणून बाळ तिसऱ्या सुईला मुद्दाम उचलून लोहचुंबकावर ठेवून देई आणि तिच्यावर लोहचुंबकाचा कितपत परिणाम होतो हे पाहत असे. अशा प्रकारे खेळ चालला असता एके दिवशी बाबूराव तेथे आले. तेव्हा त्यांना उद्देशून बाळ म्हणाली, अण्णा, हे लोहचुंबक म्हणजे महात्मा पुरुष, ही चांगली सुई म्हणजे अधिक पुण्याचा साठा केलेला जीव, मध्यम गंजलेली सुई म्हणजे कमी पुण्यवान जीव. इतक्यात बाबूराव तिसऱ्या सुईकडे बोट करून, हा मात्र पुण्याचा लवलेशही नसलेला पापी जीव वाटतो, असे म्हणाले. तेव्हा हे ऐकून बाळला अतिशय आनंद झाला. त्या भरात, होय अण्णा, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, असे म्हणून टाळ्या पिटून ती हसू लागली. थोडेसे गैर दिसले की लगेच बोलून दाखविणे हा बाळच्या स्वभावातील एक गुण होय. गोकर्णाला महाकालीच्या देवळाजवळ काही दुकाने आहेत. त्यानंतर एका मैलावर गंजिगेद्दे या ठिकाणी काही दुकाने असून सकाळ संध्याकाळी दुकानाच्या समोर काही भाजीवाल्या बसतात. तेथून एका मैलावर व्यंकटरमणाचे देऊळ असून त्याच्या आजूबाजूला काही दुकाने आहेत. त्यावेळी गोकर्णातील मोठी पेठ म्हणजे हीच असे. गंजिगेद्दे हे ठिकाण बाळच्या घरापासून एका फरलांगावर होते. एके दिवशी तेथील पट्टण शेट्टींच्या दुकानात साबण आणण्यासाठी बाळ गेली असता दुकानात लावलेल्या शंकराच्या फोटोकडे बाळचे लक्ष गेले. बाळने त्या फोटोकडे बोट करून पट्टण शेट्टींना विचारले, हा फोटो तुम्ही कशा करता लावलात? शेट्टी म्हणाले, पुष्कळ गिऱ्हाईके यावी म्हणून. त्यावर बाळ म्हणाली, हार कशाला घातलात? देवाला खुश करण्याकरिता, असे हसत हसत पट्टण शेट्टींनी उत्तर दिले. त्यावर बाळ म्हणाली, हार मोठा घसघशीत घातला असता तर देव खुश झाला असता. एवढ्याशा हारामुळे देवाचे नाक, तोंड, डोळे हे सर्व तुम्ही झाकून टाकले तर तो कसा खुश होईल? बाळच्या या बोलण्याने राग येण्यापेक्षा तो आश्चर्यचकित झाला. तू कुणाची मुलगी? असे त्याने विचारले. बाळ, बाबूरावांची. शेट्टी, कोण बाबूराव? बाळ म्हणाली, गेल्या वर्षी तुमच्या भावाला फीट आली होती तेव्हा औषध दिले होते ना, ते बाबूराव. तेव्हा त्याने एक बिस्किटचा पुडा पुढे करून, हा घे तुला खाऊ, असे ते म्हणाले. त्यावर, माझ्या अण्णांना फुकटचे काही घेणे आवडत नाही, असे म्हणून पुडा न घेता बाळ तेथून निघाली. एके दिवशी यमुनाबाई बाळच्या घरावरून चालल्या असता त्यांना बाळला भेटण्याची लहर आली. त्यावेळी बाळ कृष्णाची पूजा करीत होती. यमुनाबाई गुपचूप पूजा पाहत उभ्या राहिल्या. पूजा आटोपल्यावर बाळ
तू देवाला रोज काय काय नैवेद्य दाखवतीस, असा त्याने प्रश्न केला. बाळ: मी की नाही किशनला सुपारी एवढा लोण्याचा गोळा साखर घालून देते. यमुनाबाई म्हणाली, तुझा देव एवढ्यानेच संतुष्ट होतो वाटते. नैवेद्य म्हटले की भात, साजूक तूप, वरण, भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर असे पुष्कळसे जिन्नस आम्हाला करावे लागतात. त्यावर बाळ यमुनाबाईला म्हणाली, मुंगी, डास, उंदीर, मांजर, कुत्रा, डुक्कर इत्यादी सर्व प्राणी मात्रांचे खाद्य निरनिराळे दिसून येते. त्या सर्वांपेक्षा मनुष्याचा आहार निराळा आहे. तेव्हा देवाचे खाद्य अगदी वेगळेच असले पाहिजे, नव्हे का यमुनाक्का? यमुनाबाई त्यावर म्हणाल्या, तर मग बाळ, देवाचा आहार कोणता असेल ग? बाळने उत्तर दिले, ते मला कसे कळणार? कारण गोकुळाष्टमीच्या उत्सवातील भजनात हरी होऊनी हरिगुण गावे असे एक पद आहे. त्याचा अर्थ हरी कसा आहे, हरी काय खातो, हरी कोणत्या वेळी काय करतो, हे सर्व हरी झाल्याशिवाय कळत नाही. यावरून त्या हरीला जाणण्याचे साधन आपण करू लागावे हे मी ठरविले. गोकुळामध्ये कृष्ण घरात व गवळ्या घरी लोण्यावर ताव मारत होता असे जे हरिवंशात मी वाचले आहे, तेव्हा कृष्णाच्या आवडीचे म्हणून त्याला मी लोणी देते इतकेच. हे ऐकून यमुनाबाई निरुत्तर झाली. एके दिवशी यमुनाबाईंनी असा प्रश्न केला की, बाळ, तू कधी आमच्याप्रमाणे देवाला भात आमटी इत्यादी नैवेद्य करतीस की नाही? बाळ त्यावर म्हणाली, रोज अम्माने मला ताट वाढले की मी ते देवाला अर्पण करून नंतरच जेवते. यमुनाबाई म्हणाल्या, त्यावेळी देवाजवळ तू काय म्हणतीस? बाळ म्हणाली, देवाला त्रास होईल म्हणून त्यावेळी मी काहीच बोलत नाही, नुसते डोळे मिटून बसते. एके दिवशी भर दुपारी यमुनाबाई बाळच्या घरी आल्या. यावेळी कोणीकडे येणे झाले असा बाळने त्यांना प्रश्न केला. तेव्हा त्या म्हणाल्या, व्यंकटरमणाला नैवेद्य घेऊन गेले होते. घरी जाता जाता तुला भेटून जावे म्हणून आले. त्यावर बाळ म्हणाली, यमुनाक्का, तुम्हाला पक्वान्नात कोणते पक्वान्न आवडते? यमुनाबाई म्हणाल्या, माझ्या आवडीचे म्हणजे शिरापुरी किंवा श्रीखंडपुरी. बाळ म्हणाली, व्यंकटरमणाच्या नैवेद्याला काय घेऊन गेला होता? यमुनाबाईंनी उत्तर दिले, 5 पुऱ्या आणि 1 वाटी श्रीखंड. त्यावर बाळ म्हणाली, त्यातल्या पुऱ्या व्यंकटरमणाने किती खाल्ल्या? यमुनाबाई, देव कुठे खातो काय ग? मी नेलेला नैवेद्य पुढे ठेवला आणि थोडा वेळ डोळे मिटून बसून येते वेळी नैवेद्य घेऊन आले आणि आता घरी जाऊन प्रसाद म्हणून मी तो खाणार. त्यावर बाळ म्हणाली, एकूण काय, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही व्यंकटरमणाला नैवेद्य केलात. त्यापेक्षा देवाला जे आमचे मन हवे असते ते जर दिले असते तर त्या निमित्ताने देवाला आनंद तरी झाला असता. यमुनाबाई म्हणाली, देवाला मन द्यायचे म्हणजे कसे ग? बाळने उत्तर दिले, देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत बसावायचे. अन्य विचार बंद पडले की मन देवाजवळ गेले म्हणून समजायचे. यमुनाबाई म्हणाल्या, देवाला आनंद झाला हे आम्हाला कसे कळणार? बाळने उत्तर दिले, आम्हाला आनंद झाला की देवाला आनंद झाला म्हणून समजायचे. हे सर्व यमुनाक्का तुम्ही मला उगीच विचारता. तुम्हाला सर्व माहिती आहे, कारण गेल्या महिन्यात मध्वाचार्यांच्या प्रवचनात आपण दोघींनी या बाबतीत ऐकले आहे. त्यावर त्या स्तब्ध झाल्या. एका श्रावण सोमवारी बाळसह यमुनाबाई महाबळेश्वराची पूजा करून येता येता दत्ताला गेल्या असता. आज 25 वर्षे मी महाबळेश्वराची पूजा करते आणि दत्ताकडे बोट करून या पायांची 12 वर्षे झाली पूजा करीत आहे. तरी अजून मला काहीच कसे मिळाले नाही. यावर बाळ म्हणाली,
देव म्हणजे कोणीतरी मोठा आहे, आम्हाला त्याचा आशीर्वाद मिळवायचा आहे, म्हणून त्याला संतुष्ट करण्यासाठी पूजा नैवेद्याच्या योगे आपण त्याची सेवा करावी, हा आमचा उद्देश नसल्याने आम्ही देवाला आमच्यासारखाच पोशाख घाल म्हणतो. आम्ही खातो ते खा म्हणतो. एकूण आमच्या सांगण्याप्रमाणेच देवाला वागायला लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आम्हाला जास्तीचे काय मिळणार? बाळ स्नानाला जाते वेळी मनाचे श्लोक म्हणत जाई. स्नान करते वेळी शिवमानसपूजा व आत्माष्टक म्हणून पार्वतीपते हर हर महादेव असा जय जयकार करून स्नान संपवीत असे आणि परत येते वेळी 12 अभंग व हरिपाठ म्हणत घरी येत असे. वर्षातून 3 वेळा कार्तिक, माघ आणि वैशाख स्नान करण्याचा हा तिचा नियम वयाच्या 7व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत अखंड चालू राहिला. वैशाख स्नान करण्यास कोणीही तयार होतील, परंतु कार्तिक आणि माघ स्नान करणे हे मात्र फारच कठीण काम आहे. कारण चांगले उजाडले तरी अंथरूण सोडणे आम्हाला जड जाते. पण पुण्य जोडण्याची तीव्र इच्छा असल्याने बाळला थंडी जाणवत नव्हती असेच म्हणावे लागेल. तिच्याबरोबर जाणाऱ्या बायका स्नानाला जाता येता रस्त्यावर थंडीने काकडत असत. इतकेच नव्हे तर काय ग बाई ही थंडी असेही वरचेवर उद्गार काढीत. स्नानाहून परत येते वेळी एकदा बाळला उद्देशून यमुनाबाई म्हणाल्या, तुला थंडी वाजत नाही का ग? त्यावर बाळ म्हणाली, यमुनाक्का, ज्यांना पुण्य जोडावयाचे आहे त्यांनी थंडीकडे लक्ष देऊन कसे चालेल? जड होऊन कोणतेही काम केले तर त्याला योग्य फळ मिळेल का? पुण्य साठवीत असता आपण आपले सारे लक्ष देवाकडे ठेवावे आणि श्रमाला विसरून जावे, म्हणजे परमेश्वराला आपल्याविषयी करुणा येते आणि तो आम्हाला पापापासून मुक्त करतो असे आम्ही रोज ऐकतो. त्यावर यमुनाबाई म्हणाली, बाळ, अगदी खरं आहे ग तुझं. मी आजवर एरंडाप्रमाणे उंच वाढले खरी, पण अजून मला तिळा एवढेही ज्ञान झालेले नाही. कित्येक वर्षापासून कार्तिक, माघ आणि वैशाख स्नान मी करीत आहे. रोज नियमाने महाबळेश्वराची पूजा करते. कीर्तन प्रवचन तर एकही सोडित नाही. पुण्य साठवावे म्हणून क्षेत्राचे ठिकाणी येऊन राहिले, पण माझे कोठे चुकते हे मात्र अजून मला कळत नाही असे म्हणून त्या कपाळ बडवून घेऊ लागल्या. थोड्या वेळाने त्या पुन्हा म्हणाल्या, बाळ, तू वयाने लहान असून सुद्धा किती विचारवंत आहेस ग. तुझे एक एक बोलणे मला अगदी बहुमोलाचे वाटते. माझे वय 60वर होऊन देखील मी अजून कोरडी ती कोरडीच आहे. इतके बोलून त्याने बाळला कडकडून मिठी मारली. दरवर्षी बंकीकोडल येथे शिवराम स्वामींच्या मठात रामनवमीचा आणि भंडीकेरी येथे श्रीमंती सुलोचनाबाईंच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव होत असे. त्यासमयी तेथील मंडळी बाळला बोलावून घेऊन उत्सव समाप्तीपर्यंत तिला ठेवून घेत असत. तेथे ती रंग भरून रांगोळ्या काढणे, फुलांचे हार गुंफणे, तेलवाती घालणे वगैरे देवाजवळची कामे अति उत्साहाने करीत असे. तसेच तिच्याकडून सकाळ संध्याकाळ 1-1 तास भजनाची सेवा पण घडत असे. याप्रमाणे अखंड 7 वर्षे दोन्ही उत्सवातील सेवा तिच्याकडून घडली. ओम नमः शिवाय.